सो वेलकम बैक। देखो हम बाय यूजिंग लॉग टेबल हाउ टू डू मैथमेटिकल कैलकुलेशंस ये पढ़ रहे थे। बट ये पढ़ने से पहले मैंने आपको हाउ टू कैलकुलेट लॉग एंड हाउ टू कैलकुलेट एंटी लॉग ये दोनों कंसेप्ट पढ़ा दिए थे। बट स्टूडेंट्स को निगेटिव का एंटी लॉग निकालने में थोड़ी दिक्कत जा रही थी, तो वो कंसेप्ट भी आज मैं समझा देता हूँ आपको। परत एकदा बघून घेऊया निगेटिव्हचा एंटीलॉग कसा करायचा। तर निगेटिव्हचा एंटीलॉग काढायचा प्रयत्न करू आपण। बघा, एंटीलॉग ऑफ बार ऑफ समथिंग निकालना अलग बात एंड निगेटिव्ह का निकालना अलग बात। एंटीलॉग ऑफ तुम्हाला काढायचं असेल, एकदा परत शांततेने लक्ष द्या। एंटीलॉग ऑफ मायनस ऑफ असं लिहितो आहे मी 2.-2.3144, ये मुझे एंटीलॉग निकालना है। माइनस ऑफ किती 2.3144। तो ये कैसे निकालना, हा जो माइनस आहे हा माइनस ह्या एंटीलॉग मध्ये जो नंबर आहे, एंटीलॉग किस किस से बना रहता बताओ जरा। ये क्या रहता एंटीलॉग में, कैरेक्टरिस्टिक्स असते ना एंटीलॉग मध्ये, कैरेक्टरिस्टिक्स। एंड ये क्या रहता एंटीलॉग में, मॅन्टिसा। तो हे जे निगेटिव्ह आहे हे निगेटिव्ह दोन्ही याला लागलेलं असते, कैरेक्टरिस्टिक्स को भी निगेटिव है, मॅन्टिसा को भी निगेटिव है। तो कैरेक्टरिस्टिक्स को मैं ऐसे लिख सकता हूँ -2 और बार 2, आणि हेच निगेटिव्ह ह्या मॅन्टिसालाही लागलं असेल तर तुम्हाला -0.3144 लिहावं लागेल। ये हो गया। अभी अगर मुझे इसका एंटीलॉग निकालना है तर आपल्याला मायनस जर का असेल तर त्याचा एंटीलॉग तर काढता नाही येत, त्याच्यामुळे आपण ॲडजस्टमेंट करतो। माइनस मॅन्टिसा त्याला प्रॉब्लेम जाते, तो हम एडजस्टमेंट क्या करते, +1 करतो आपण मॅन्टिसामध्ये। +1 म्हणजेच 1.0000, 1 का मतलब 1.00। बट अब ये +1 है तो इधर -1 भी करना पड़ेगा हमें, म्हणजे नंबर बॅलन्स करायला। समजा 5 आहे तो 5 + 1 - 1 5 ही आएगा, 5 + 1 - 1 5 येईल ना। तसं हा आपला जो नंबर होता यात +1 - 1 आपण केलं तर आपलं उत्तर बरोबर येईल, तेवढंच येईल, काही प्रॉब्लेम राहणार नाही। तो ये देखो अब मैंने +1 किस में कर दिया, मॅन्टिसा में। लिहून घ्यायची नोट आपल्या वहीत की मॅन्टिसात एक ऐड करायचा आणि कैरेक्टरिस्टिक्समधनं एक सब्सट्रैक्ट करायचा, ये आपने लिख लेना अच्छे से। तो मॅन्टिसा में मैं अगर 1 ऐड कर दूँ तो 10 में से 4 चले गए 6, ये 5 होंगे। 10 में से 5 चले गए 5, 10 में से 2 चले गए 8, 10 में से 4 चले गए 6, तो 0.6856 ये आया मॅन्टिसा। आणि हा नंबर किती आला है, -3 किंवा बार 3 तुम्ही याला म्हणू शकता। अब इसका अभी ये जो अपना मॅन्टिसा भी निगेटिव था वो तो अपन ने पॉजिटिव कर लिए। अब इसका एंटीलॉग निकाल सकते अपन। कैसे निकालना पड़ेगा एंटीलॉग, 0.68 का 5 and 6 में कसं काढावं लागेल, 0.68चं 5 आणि 6 मध्ये। चलो फिर एंटीलॉग की टेबल के ऊपर आते हैं। किती किती होतं बघा, 6 8 आणि 5 6, 68 0.68 का 5 and 6 में 0.68 बघा दिसतंय का तुम्हाला, ये 0.68 का 5 में ह्या आहे का नंबर बघा, 0.68चं 5 मध्ये, हां 0.68 का 5 में 4842 आणि याचा कितीचा मीन डिफरन्स आहे 6चा, म्हणजे 7 ऐड करा तो 4842 + 7, 4842 + 7 किती येईल, 4849। तो आपलं जे आन्सर येईल 4849, ये ऐसे आता 4849। आणि मी सांगितलं होतं तुम्हाला की डॉट कुठे देत असतो आपण, 1 डिजिट नंतर। एंड ये जो आए थे अभी
कैरेक्टरिस्टिक्स इन्हें कैसा लिखते हैं अपन, इंटू 10⁻⁻3। ये आंसर आता, हे आहे तुमचं करेक्ट उत्तर की 4.849 इंटू 10⁻⁻3। लगे तो मैं कुछ कैलकुलेशंस भी ऐसे करके दूंगा, म्हणजे आता आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन चेक करू ना, तर त्यात असे काही कॅल्क्युलेशन्स करून देईल मी। तर साधं साधं लक्षात येईल का काय करायचं, निगेटिव्ह असेल तर दोन्ही याला लागते ना, असं काढायचं। सिर्फ आपका नंबर समझो ऐसे है की बार 2.3144 असेल तर याचं वेगळं उत्तर, क्योंकि यहाँ पे सिर्फ निगेटिव्ह में कौन है बताओ, हा जो कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हाच निगेटिव्हमध्ये आहे। मॅन्टीचा निगेटिव्ह आहे का, नाही, म्हणजे इथे +1 -1 करायची गरज पडेल का, नाही। लक्षात आला का हा दोघांमधला फरक, यही दिक्कत जाएगी बच्चों को। पूरं इथे +1 -1 करतील आणि गडबडून जाईल सगळं काम। +1 -1 कुठे करायचं आहे, पूर्ण नंबरला निगेटिव्ह असेल तर। एंड पूरे नंबर को निगेटिव्ह कब आएगा मैं वो भी समजातो। पूर्ण नंबरला निगेटिव्ह येते म्हणजे एखादा नंबर आहे त्याच्या डिव्हायजनमध्ये मोठा नंबर असेल एकदम, ठीक आहे, जसं इफ डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर, तर मग लॉगची जी सबट्रॅक्शन वगैरे येते ती निगेटिव्ह येते पूर्ण, उस वक्त ये एंटी लॉग ऑफ निगेटिव्ह काम में आता, त्यावेळेला हे कामात येईल। ठीक है, फिर ये डिफरेंस समझ में आएगा बच्चों को, तो दिस इज द मेजर डिफरेंस। मग आता आपण पुढे जाऊया। बघा आता मैं आज आपको पढ़ाऊंगा कि हाउ टू डू कैलकुलेशंस बाय यूजिंग दिस लॉग टेबल। आता हे निगेटिव्ह लॉगरिथमचे मी जे सांगितलं आहे याचे ॲटलिस्ट तुम्ही 20 क्वेश्चन्स करायला पाहिजे। बघा आता मी एक सिंपल रूल लिहून देतो आहे इथे, जो मैंने पहले भी लिख के दिया था। लॉग ऑफ ए इंटू बी काय असेल सांगा, लॉग ऑफ ए इंटू बी, लॉग ए प्लस लॉग बी, हा साधा है कि नहीं आपल्याकडे रूल। तो क्या मैं ए इंटू बी को ऐसे लिख सकता हूँ, इकडे लॉग होतं, इकडे काय येईल एंटी लॉग, तर एंटी लॉग ऑफ लॉग ए प्लस लॉग बी, म्हणजे लॉग ए काढायचा लॉग बी काढायचा, दोघांची ॲडिशन करायची आणि त्याचा एंटी लॉग घ्यायचा, असे कॅल्क्युलेशन करत असते। कैलकुलेशन कसं करतात बघा, वापस समझिए एक बार। ए इंटू बी अगर निकालना है तो पहले का एंटी लॉग निकालना, दूसरे का पहले का लॉग निकालना, दूसरे का लॉग निकालना, दोनों का एंटी लॉग निकालना। एक एग्जाम्पल करून बघतोय, ठीक है, ये एग्जाम्पल करके देखते अपन। 43.78, ये तो एक ऐसा लेता हूँ मैं। फर्स्ट क्वेश्चन 1 2 3 4, तो 12.34 घेतोय मी, इंटू 3.14 हे करायचं असेल तर कसं करायचं बघा। पहिल्यांदा लॉग ऑफ 12.34 लिहायचं, मग लॉग ऑफ 3.14 लिहायचं जे येईल ते, आणि ह्या दोन्ही लॉगची काय करायची ॲडिशन, आणि जो हा नंबर येईल इथे त्याचा एंटी लॉग घ्यायचा, तुमचं उत्तर येईल। चलो फिर देखते 12.34 का लॉग देखते हैं। चला मग 12.35 चा लॉग, आणि पहा नेहमी हे वर बघत राहायचं की एंटी लॉग का कौन सा टेबल है, लॉग का कौन सा है, कारण तुम्हाला जिनके पास ये लॉग टेबल नहीं उनके लिए मैंने PDF भी एक भेज दी थी, एक PDF ही मी पाठवून दिली आहे। तर बघा आता लॉग ऑफ किती काढायचं आहे आपल्याला, 12, देखो 12 दिसलं का 12, हाँ हाँ 1 2 का 3,899 आणि 4 म्हणजे 14, म्हणजे तुमचा लॉग किती येत आहे 0,899 प्लस 14 एवढा येत आहे। 13च्या जागी 3, 11च्या जागी 1, 913 येत आहे का, 0913 ये आता लॉग, तो मग मी 0913 लिहून घेतोय। तो देखो अब आंसर कैसे आएगा, 0913 आणि कॅरेक्टरिस्टिक्स किती असतील याचे 1, अरे ये नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल -1, तो 1.0913, ठीक है, हे आलं।
याचा किती येईल बघा, लॉग ऑफ 3.14चा 0 पॉईंटच येईल याचा समथिंग, कारण की कॅरेक्टरिस्टिक 0.314चा। चलो चेक करते हैं 314 लॉग 31 कहाँ पे गया ये 31 एंड इसका 4 में लॉग 4969 कितनी येता है 4969। तो 4969 में लिख सकता है यहाँ पे बघा 4969 करून घ्या ह्या दोघांचे एडिशन 9 आणि 1 10 2 12 12 ये कितना आएगा 8 8 1 5 1.5882 येत आहे का असं सांगा, आ रहा है क्या ऐसे? तो मैंने क्या किया, पहले ये फर्स्ट टर्म का लॉग फिर सेकंड टर्म का लॉग, ये दोनों के एडिशन इतनी आती, तो याचा एंटी लॉग काढूया, इसका एंटी लॉग निकालते अपन। तो एंटी लॉग ऑफ 1.5882 कसं येईल बघा, ये 5882 का एंटी ये कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ये मॅन्टिस आहे, तर 0.58चा 8 आणि 2 मध्ये बघावं लागेल। 0.58चा 8 आणि 2 मध्ये 0.58 ये यहाँ पे है 0.58चा 8 0.58चा 8 मध्ये 3873 आणि कितीचा मीन डिफरन्स आहे 2, तर 3875 ये ऐसे होगा 3875 म्हणजे तुमचं उत्तर येईल, सॉरी 3875 आणि किती डिजिट नंतर आपण डॉट देत असतो 1 डिजिट के बाद डॉट देते अपन आणि इंटू हा अपन ये जो 1 था कॅरेक्टरिस्टिक्स वाला इंटू 10 की पावर 1 लिख देते, म्हणजे तुमचं उत्तर किती येत आहे 38.75 हे आलं फाइनल उत्तर। तो ये अगर कैलकुलेशंस की अपन ने तो नियरली 4 डिजिट तक का सही आंसर आता है, किती येते बघा 38.75। आता मुलांना वाटत असेल की सर ये तो बहुत ही लेंदी प्रोसेस होगी, असं नाही, पहिल्यांदा हे लेंदी वाटते, पण जशी तुमची प्रॅक्टिस होईल हे करायला जितका वेळ लागेल ना त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही कमी वेळात हे कॅल्क्युलेशन्स होऊ शकते अँड मोर ॲक्युरेट। लगे तो चेक करके देखते आपण किंवा आपण जे कॅल्क्युलेट केलंय ते कॅल्क्युलेटरवर करून पाहू आपण जमते का तर खरंच। तर पहा 1 2 3 4 × 314 ये पहा 387476 बरोबर आलं का, आणि मी इथे 2 आणि 2 नंतर डॉट देत असेल तो पीछे से 4 के बाद डॉट दो 38.7476 ये आया कैलकुलेटर से आंसर। आणि आपली तेवढंच आलं का पहा बरं, अरे तेवढंच आलं लगभग, ये राउंड ऑफ मैंने कर दिया, तर ये 50 से बड़ा नंबर आहे, 7 आहे, मोठा आहे हा 4 पेक्षा म्हणजे 5 पेक्षा, तर इथे राउंड ऑफ केल्यावर किती येईल 3875 ये पहा बरोबर आला का, म्हणजे असं लॉगचा उपयोग करून कॅल्क्युलेशन करते। तो अगर मल्टिप्लिकेशन है सिंपल काय करतील पुरं पहिल्याचा लॉग घेतील दुसऱ्याचा लॉग घेतील दोघांची ॲडिशन करतील आणि जे उत्तर आलं त्याचा एंटी लॉग, 3 असले तरी सेम लॉग ए लॉग बी लॉग सी एंड उसका एंटी लॉग। ये पहले देख लो, स्क्रीनशॉट निकाल लो इसका, काढून घ्या याचा एक स्क्रीनशॉट। मग मी एक क्वेश्चन देतो तुम्हाला, ये भी आप ट्राई करके देखो। ठीक है, हो गया, चलो फिर बघा आता एक प्रश्न देतो आहे मी, ये क्वेश्चन अच्छे से आप कैलकुलेट करके देखिए। 2.346 इंटू 58.34 ये कैलकुलेशन मुझे लॉग का इस्तेमाल करके बताओ। करून बघा बरं है काय दिलं आहे मी 2.346 इंटू 58.34 निकाल लिए फिर इसका आंसर।
कसं काढाल बघा याचं उत्तर. सिंपल, लॉग ऑफ 2.346 काढावं लागेल आपल्याला, प्लस लॉग ऑफ 58.34, आणि हे जे लॉग येतील यांची काय करावी लागेल, ॲडिशन. तर लॉग 2 आन्सर 0 समथिंग येईल, 58.34चा आन्सर 1 येईल. तर 23चं 4 आणि 6 मध्ये, 23 का 4 and 6 में लॉग, 23 का 4 and 6 में, 23 का 4, 23 का 4 and 6 का मीन डिफरन्स, म्हणजे हे येत आहे 3692 प्लस 11 येत आहे का बघा. 23चं 4 आणि 6 मध्ये 2 आणि 1 3, 9 आणि 1 10 0 चाला 1 6 + 1 7, 3703 येत आहे का पहा, 3703 बरोबर आहे. तो 3703 ये लिख लेता मैं, 3703 लिहून घेऊया आपण इथं, 3703. नेक्स्ट 58चा 3 आणि 4 मध्ये, 5834 आहे ना, तर 58चा 3 आणि 4 मध्ये, 58चा 3 आणि 4 मध्ये लॉग 58चा 3 आणि 4 मध्ये किती येत आहे, 7657. देखो 7657 प्लस 3, तो 58 का 3 and 4 में ये आता है, 7 आणि 3 10 0 चाला 6, 7660, तो 7660 येईल, 7660. करो फिर ऐड करूया, ये 3 आएगा, ये आएगा 6, ये आएगा कितना देखो 7 + 6 13 3 1 11 1 2 2.1363 येता है का. अब इसका क्या निकालेंगे अपन, एंटी लॉग ऑफ 2.1363. तर याच्यात हा जो 2 असतो हा कसा लिहित असतो आपण, कॅरेक्टरिस्टिक्स 10⁻², आणि ह्या 1363चा आन्सर काढत असतो. 0.13चं 6 आणि 3 मध्ये, 0.13चं 6 आणि 3 मध्ये एंटीलॉग बघा, 0.13 का 6 and 3 में, 0.13 का एंटीलॉग 6 and 3 में, 0.13 का एंटीलॉग 6 and 3 में, तो 1368 + 1 तो 1369 ये आन्सर आहे. तो ये आन्सर आता 1369. आणि काही पोरं इथे स्केलही ठेवत आहे, जिस वजह से उनके जल्दी कॅल्क्युलेशन्स होते. म्हणजे अशी तुम्ही आडवी, तुमचा लॉक टेबल छोटासा असते, त्यात आडवी स्केल ठेवली तुम्ही की फटकीने दिसते की 0.13चं 6 आणि 3 मध्ये एवढं उत्तर येते, फटाफट आंसर निकालते बच्चे. तो 1369 ये आंसर आ रहा है, तो लिख लेते अपन 1369. एंड कितने डिजिट के बाद पॉइंट रहता अपना इसमें, एक डिजिट के बाद, तो 1.369 × 10⁻², किंवा 136.9 इज अवर करेक्ट आन्सर. चला मग कॅल्क्युलेटरवर करून बघूया आपण. 2346 × 5834, 4 डिजिट तक सही आता क्या देखो, 13686. आणि हे आपण डॉट ॲडजस्ट केले, 3 आणि 2 5, 3 आणि 2 5, तो 136 पॉइंट वो जो था 9 इतना ही आंसर आता. एवढंच येते, बरोबर काढला आपण. म्हणजे ये है, अपन मोबाइलचे लॉगवर काढून कैलकुलेटरवर काढून बघू शकतो. इस पे भी निकाल के देखते कि मैंने जो निकाल के दिया लॉग का इस्तेमाल करके 2.346 × 58.34, बघा बरोबर आलं का उत्तर, बरोबर येते 136.9. जमेल का मग. तो ये आते आन्सर्स. आता अजून एक कॅल्क्युलेशन करूया आपण, लक्ष द्या. ये है कॅल्क्युलेशन 62.01
62.01 इंटू 0.002. तर काय करायचं, लॉग ऑफ 62.01 काढायचा आणि लॉग ऑफ 0.002 काढायचा. 62.01चा लॉग काढूया आपण. 62.01चा 62 का 0 एंड 1 में, 62 का 0 एंड 1 में, 62 का लॉग 62 का लॉग 0 एंड 1 का मीन डिफरेंस. 62 का लॉग 0 एंड 1 का मीन डिफरेंस. 1 का मीन डिफरेंस इज 1. तो 7924 प्लस 1 7925. तो 7925 आन्सर आहे आपला. 7925 लिहूया आपण इथे. 7925 आणि कॅरेक्टरिस्टिक्स किती येतील याचे 1.7925. इसके कैरेक्टरिस्टिक्स कितने आएंगे, बार 3.002. 002 चा कसा काढाल, मैंने ये समझाया था क्या कि 2 का निकालना है तर कशाचा काढायचा 20चा. 3 चा काढायचा असेल तर 30चा. तो 2 का निकालना है तो 20 का निकालना पड़ेगा. 20चा 0 मध्ये 2 चा पहा 20चा किती आहे 3010. तसंही लॉग 2 पाठच पाहिजे. 0.3010 रहता. तर 3010 आन्सर आहे अपना 0.3010. आता हे आपल्याला करावी लागेल एडिशन, ऐड करना पड़ेगा. तो देखो हे आपले कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तिकडचे ते वेगळे आणि हे मॅन्टिसा वेगळे. ये कॅल्क्युलेट करते आपण. 5 आएगा ये, बरोबर आलं का. ॲडच करायचं हां, सबस्ट्रॅक्ट नका करू, नाही तर इथं बार दिसलं तर सबट्रॅक्ट. पूर्ण लॉग निगेटिव्ह असेल तर मग ते असते. तर आता तसं करायची गरज नाही. ठीक आहे. तो ये 5, ये 3, ये 9, 7 आणि 3 10 0 चला 1 2 बार 3 प्लस 2. हे पहा आता कसं कराल, हे 1 प्लस 1 माइनस 3 असं करायचं. तो जब भी ये कैलकुलेशंस रहेंगे एक बात हमेशा याद रखना की हे ॲडच करायचे बरं, सर्व सब ॲड करते जाना. आणि ह्या 3ला फक्त ॲड करताना सर्वात शेवटी -3 यायचं, नाही तर पोरांना मायनस दिसलं की सर्व मायनस करतील, गडबड होईल कॅल्क्युलेशन. तो ये खास बात आहे. आणि हे नोटही तुम्ही लिहू शकता आपल्या वहीत वेगवेगळ्या. तो 2 - 3 कितना आता -1. तो बार 1.0935 ये आंसर आ रहा अपना. बार 1 पॉइंट किती येत आहे 0935. तर आता याचा एंटीलॉग ऑफ बार 1.0935. क्या मैंने आपको ये बात समझाई थी कि ये निगेटिव का एंटीलॉग है क्या, नहीं. निगेटिव्ह असलं ते पूर्ण याला निगेटिव्ह असते. हा एंटीलॉग काढणं सोपी गोष्ट आहे की 0.935 का एंटीलॉग निकालना एंड बार 1 साथ में लिख लेना. पहा एंटीलॉग ऑफ -1.0935 असतं तर याचं उत्तर वेगळं असतं, कारण की हे मायनस ह्या कॅरेक्टरिस्टिक्सला लागलं असतं मॅन्टिसाले, पण असं दिलेलं नाही आहे सध्या. हे आ रहा है. तो 0935 का एंटीलॉग देखते अपन. 0935 09चं 3 आणि 5 मध्ये, 09चं 3 आणि 5 मध्ये, 09 का 3 एंड 5 में किती येत आहे 1239 प्लस 1 1240. कितना आ रहा है ये 1240. तर लिहून घेऊया इथे 1240. ये आंसर आता 1240. तो 1.240 इंटू ये जो है ये कैसे लिखते अपन 10⁻⁻1. म्हणजे तुमचा आन्सर किती यायला पाहिजे 0.124. ये आन्सर आता 62.01 इंटू 0.002. करून पाहू आपण कॅल्क्युलेटरवरती मोबाईलच्या की मी बरोबर सोडवून दिलं का. चलो देखते कि 62.01 इंटू 0.002 ये 0.124 येत आहे बरोबर. तर असं सोडवायचं. तर इथे मला वाटते कन्सेप्ट क्लिअर झाले असतील मुलांचे. ह्या पे खास बात राहते. म्हणजे असं दिसलं असतं पोरांना तर पोरांनी काही ना काही गडबड केलीच असती इथे. मैं बोलता कि आपकी गलती क्या क्या हो सकती.
पहा चुका कुठे कुठे होऊ शकतात पोरांच्या इथे. पहली गलती की ये दिख रहा आपको ऐसे एंड ये आएगा बार 3 पॉइंट लॉग काढल्यानंतर पोरं यातनं हे पूर्ण सबस्ट्रैक्ट करून टाकतील. चुकलं त्यांचा, गलत हो गया उनका, क्योंकि हमें ऐड करना है एंड ये जो अपने लॉग के आंसर आते ये सादे डिजिट सारखे नहीं है थे. ये भले ही आपको ऐसे दिख रहा होगा बट ये सादे डिजिट के जैसे है क्या? नहीं, इट इज 1 पॉइंट समथिंग. ठीक आहे, हे 1 कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे, मॅन्टिसा वेगळा. तर हे सगळं ॲड करत जायचं. फक्त 3ला निगेटिव्ह घ्यायचं आणि आन्सर काढायचं. इथं कॅरी असेल तर कॅरी इकडे घेऊ शकता तुम्ही. जसं 7 + 3 10 हो गया था, तो एक कॅरी अपन ने इधर ले लिए थे, एक कैरी अपन इकडे घेऊन घेतला होता. तो ये ऐसे कैलकुलेट करना है आपको. दूसरी गलती हो सकती कि ये आंसर आने के बाद एंटीलॉग निकालना है, तो एंटीलॉग ऑफ बार 1.0935 यात +1 -1 करावं लागते का? नाही, +1 -1 निगेटिव्ह ऑफ पूर्ण असेल तर करावं लागते. यहाँ पे सिर्फ बार 1 पॉइंट ये है ना, मीन्स निगेटिव्ह जो है वो कॅरेक्टरिस्टिक्स ही आहे. मॅन्टिसा निगेटिव्ह आहे का? नाही. जसं एखादा संख्या असते म्हणजे a + b असतो, आपण निगेटिव्ह लावलं पूर्ण याला तर -a होते -b होते. ठीक है, ये रहता ये वाली ये केस आहे, ही केस आहे, ही कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा वाली ही केस. पण फक्त कॅरेक्टरिस्टिक्सच मायनस आहेत, फक्त कॅरेक्टरिस्टिक्स मायनस ए आहे आणि बी तसाच्या तसाच पॉझिटिव्ह आहे. तर मग तुम्ही बीला निगेटिव्ह घ्याल का मनाने? नाही. तो ये कॅल्क्युलेशन्स ऐसे करना. अच्छा, काही पोरांचे मला प्रश्न आले होते, सर एंटीलॉग ऑफ मला 385.3 असं काढायचं आहे. हे 385.3 ये मन से जो आपने लिया एंटीलॉग निकालना, जिस लॉग का ये आंसर था वो अगर आप लिखते बैठे ना तो नियर अबाउट 1 घंटा चल जाएगा तो भी लिख के नहीं होगा आपका, क्योंकि 385 1 घंटा काय तुमची वह्या भरून जातील तरी लिहिणं नाही होईल. कारण की बघा, कारण की इसका जो आंसर आएगा वो पहा, याचं उत्तर किती येईल? पहिले तर 3चं बघून घ्या, क्योंकि याच्यात हे जे 385 आहे हे 10 ची पावर जाणार आहे ना. ये जो 385 है ये 10 की पावर जाएंगे एंड 0.3 का आपको आंसर निकालना पड़ेगा. तो तुमचं उत्तर येईल 0.3. 0.3चा एंटीलॉग 0.3 ये 1995 जो भी होगा वो, आणि 1.995 इंटू 3×10⁻³ तर 193500 म्हणजे 193000000 असं 0 तुम्हाला लिहावं लागतील 385 पर्यंत. इतका लेन देऊ का? तर हे तर मनाने जे घेतल्यात पोरांनी त्यांनी थोडा विचार करून घ्यायचा. यहाँ पे 1 2 3 बार 1 बार 2 बार 3 जे आपल्या आवाक्यातले आहेत, जो आपको देखने मिलते किताबों में. तुम्हाला पुस्तकात असा प्रश्न सापडतो का कधी की 3856821348 असं काहीतरी मोठा संख्या आणि इंटू तेवढीच मोठी संख्या ऐसे मिळता क्या? नाही, 3-4 डिजिटपर्यंत असतात आपल्याला. म्हणून मग हे जे मनाने काही पोरांनी अँटीलॉग काढून पाठवले होते मला की सर ये कैसे, तर ते घेतानाच चुकले त्यांचे. उन्होंने दिमाग नहीं लगाया थोड़ा. उन्होंने क्या किया कि मन से कुछ भी नंबर ले लिए, एंटीलॉग निकाले. एंटीलॉग अगर आपको निकालना है तो जो अपने ज़्यादातर कैलकुलेशंस रहते 3 पॉइंट समथिंग 2 पॉइंट समथिंग 1 पॉइंट, ठीक आहे, 0 पॉइंट बार 1 पॉइंट बार 2 पॉइंट असे याचे अँटीलॉग घ्यायला पाहिजे होते पोरांनी. इथं तुम्ही 35 36 असं नका लिहू काही. इथे 1 2 3 असे जास्तीत जास्त लिहिलं तर चालते. 5-6 लिहिलं तर 5 डाला मीन्स 10 ची पावर 5 म्हणजे मोठी संख्या येत असते, ज्याचा आपण हा अँटीलॉग काढला आहे. तो लॉग एंटीलॉग एक दूसरे को रिलेटेड रहते, पहिल्यावर दुसरा अवलंबून दुसऱ्यावर पहिला. ठीक आहे, ज्याचा तुम्ही ज्या संख्येचा लॉग काढला आहे आणि जे उत्तर येईल त्या उत्तराचा एंटीलॉग म्हणजे ती संख्या असते. तो वो जो आपने नंबर लिया है वो भी बराबर थोड़ा सोच के ही लेना. एंड जो भी गलतियां हो सकती वो भी मैंने आपको यहाँ पे कैलकुलेट करके दी है. अब आपका काम क्या है, ये जो मैंने कैलकुलेशंस पढ़ाए आपको 10 कॅल्क्युलेशन सॉल्व करणे आहे. मल्टिप्लिकेशनचे 2 डिजिटच्या 10 तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे आणि मला पाठवायचे. 10 क्वेश्चन करायचे. आणि याच्यात काय होईल पहा, तुमची लॉगची अजून प्रॅक्टिस होईल, क्योंकि
10 याचं पहा 10 इसमें 20 लॉग निकालने पड़ेंगे आपको, पहिल्याचा दुसऱ्याचा ऐसे, एंड जो आन्सर आएंगे उनके एंटी लॉग निकालने पड़ेंगे. आणि काही पोरं यात थोडी हुशारी करतील की बा मागे जे लॉग काढले आहेत तेच लिहून टाकतील इकडे कॅल्क्युलेशनसाठी. वैसे मत करना, उससे आपकी प्रॅक्टिस कम होगी थोडी. तुम्ही नवीनच नंबर घ्यायचे आणि कॅल्क्युलेट करायचा. नाही तो हुशार राहतेच पोरं थोडे की वो पिछलावालाही देख लेते. मग त्याचा अँटीलॉकच्या वेळेला परत फसते पोरगा. अँटीलॉक तो उसका डायरेक्ट मिलता नहीं. तो आपने एक काम करना, नए नंबर्स लेना थोडे मन से, एंड लॉग देखना आणि मग काढायचं आणि कॅल्क्युलेटरवर चेक करायचं बरोबर येत आहे का मल्टीप्लिकेशन. तो ऐसे 2 मल्टीप्लिकेशन वाले ए इंटू बी वाले करना. मैं नेक्स्ट आपको और एक समझाता हूँ, लक्ष्य द्या, सब ध्यान देना. इफ सपोज लॉग ऑफ ए इंटू बी इंटू सी है, असे 3-4 किती असले तर आपण असं लिहू शकतो, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी असं. किंवा ए इंटू बी इंटू सी असेल तर अँटी लॉग ऑफ लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी. म्हणजे असे समजा 3-4 मल्टिप्लिकेशन असतील तर तुम्ही पहिले दोघांचं केलं, मग दोघांचं केलं, मग अजून काही केलं, असं नाही करायचं. एक सोबत सगळं सॉल्व करायचं. जसं मी एक्झाम्पल देतोय, एक अपन क्वेश्चन लेते. देखो 38.53 इंटू 2.13 इंटू 5.67, ये ऐसे हमें दिया है. 6, 7, 8 भी लिख लेते. ये कैलकुलेशन करना है. कैसे करोगे पहा, पहिल्याचा लॉग घ्यायचा, लॉग ऑफ 38.53 सॉरी, प्लस काय करायचं, दुसऱ्याचा लॉग घ्यायचा, किती आहे, लॉग ऑफ 2.13, प्लस काय करायचं, तिसऱ्याचा लॉग घ्यायचा, लॉग ऑफ 5.678. इन सभी के जो लॉग आएंगे ये सभी ऐड करना. देखो मैं कैरेक्टरिस्टिक्स लिख देता हूँ. 1.0.0. काढा मग आता 38चा 5 आणि 3 मध्ये. पॉज करो वीडियो को एंड निकाल के देखो. 38 का 5 एंड 3 में, 38 का 5 एंड 3 में, 38 का 5 एंड 3 में देखते फिर. बघा 38 का 5, 38 का 5 एंड 3 में पहा. 38चा 5 आणि 3 मध्ये तर 5855 प्लस 3, 5855 प्लस 3, 5858 आएगा आंसर. फिर ये आया 5858. 2.13 तर 21चा 3 मध्ये 2.13, 21चा 3 मध्ये 3284. किती येत आहे, 3284. तो 3284, इसलिए मैंने पहले आपको लॉग निकालने के लिए बोला था. 3284 म्हणजे मी प्रॅक्टिस करायला लॉगची त्याच्यासाठी सांगितली होती की जेणेकरून पुढे आपल्याला सोपी जाईल. 5.678 म्हणजे 0.56चा 7 आणि 8 मध्ये, 5678, 56चा 7 आणि 8 मध्ये, 56चा 7, 7536 आणि 8 मध्ये. तो 7536 प्लस 6 म्हणजे किती येत आहे, 7542. 7542 आलं का बघा, 7542 बघा. 8 आणि 2 10 आणि 4 1404, हातचा आला 1, 8 आणि हे 6 आणि 4 10, 18, 8, 1, 10 आणि 6 1606, झाला 1. 7 आणि 3 10 आणि 7 1606, झाला 1. 1.6684 येत होतं का असं, 1.6684 आ रहा था क्या ऐसे कुछ, 1.6684. सर तुम्ही पण 16 केले ना.
येत आहे का मग बरोबर? सही किया मैंने ये ऐसे, ये सिर्फ यहाँ पे कितना आएगा, ये कैरी जो 1 आया था 1 + 1 2, ये 2.6684 एवढा ये 2.6684 ये जो आया था इसका अपन लेंगे एंटीलॉग। तो एंटीलॉग ऑफ 2.6684 ये हमें निकालना है। तर कसं येईल हे 10⁻² लिहून घ्यायचे। 0.66चा 8 आणि 4 मध्ये एंटीलॉग, 0.66चा 8 आणि 4 मध्ये, 0.66चा 8 आणि 4 मध्ये, 0.66चा 8, 0.66चा 8 आणि 4 मध्ये, 0.66चा 8 आणि 4 मध्ये किती येते? 4656 + 4 4660, 4660 आंसर आता। तो 4660 ये आंसर आता, 4660 4660 आणि एक नंतर डॉट असतो म्हणजे तुमचा आन्सर किती येईल? 466.0 नियरली एंटीलॉग, म्हणजे ये फाइनल आंसर है तुम्हारा 466.0। ये अगर मैं कैलकुलेट करता हूँ तो 4 डिजिट तक अगर अपन बोलते हैं तो, आणि तसे आपल्याला उत्तर जे लिहायचे असते एग्जाम्समध्ये ये 4 डिजिट तक ही रहते। चलो मैं ये कैलकुलेट करके देखता हूँ, कैलकुलेट करून बघतो मी बरोबर आला आहे का। बघा 38.53 इंटू 2.13 इंटू 5.678 हे 465.98 कितना आ रहा है? 465.98 म्हणजे 466.98 म्हणजे जवळपास 1च ना, म्हणजे 466 नियरली आन्सर आता बरोबर आला आपलं एकदम। तो असे कॅल्क्युलेशन्स करायचे। तो आपका काम क्या होगा कि हे 3 डिजिटचं जे मल्टिप्लिकेशन असेल, 3 डिजिट नहीं 3 नंबर्स का, इसके भी आपको करीब करीब 10 क्वेश्चन सॉल्व करने हैं। तो 10 2 याचे मल्टिप्लिकेशन्स आणि 10 3 याचे मल्टिप्लिकेशन्स ऐसे सॉल्व करना एंड मुझे भेजना। उद्या असेल लास्ट डे ज्याच्यात आपण डिविजन शिकू, डिविजन पढ़ लेते अपन एंड फिर स्क्वायर रूट वगैरह क्यूब रूट निकालना ये भी चेक कर लेंगे। ठीक है, मग करा एवढं व्यवस्थित। तो आज का लेक्चर तो बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट था। जो भी आपके एंटीलॉग निगेटिव्हच्या एंटीलॉगचे मिसकन्सेप्शन्स होते, बारच्या लॉगचे मिसकन्सेप्शन्स होते, ते मी क्लियर केले, वो सब क्लियर कर दिए मैंने। तो अभी जिनके भी वो प्रॉब्लम्स आ रहे थे, बहुत सारे बच्चों के मैसेजेस आ रहे थे कि एंटीलॉग निगेटिव्हचा आणि बारचा काही कन्फ्यूज होत आहे, तर साध्याचा एंटीलॉग, बारचा एंटीलॉग, निगेटिव्हचा एंटीलॉग अशा 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या। ठीक है, इतना करो फिर अच्छे से।